बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये जैश ए मोहम्मद कडून आता घातपाताचा धोका बसतोय, कारण सर्व पोलीस यंत्रणा सुद्धा अलर्टवर आली। आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडते। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवरती आलेली आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती घेऊयात। माझा सहकारी तेजस मोहतुरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, आज नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि जैश ए मोहम्मद कडून कुठला तरी कट रचला गेल्याचा संशय पोलिसांना आहे। काय माहिती आहे? सध्या सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीने तैनात करण्यात आली आहे? काही तांत्रिक कारणामुळे तेजसशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होतंय आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा अलर्टवरती आलेली आहे। नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जैश ए मोहम्मद कडून मोठ्या घातपाताचा कट असू शकतो असा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे। नागपुरात सध्या आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। सर्व पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। जैश ए मोहम्मद कडून मोठ्या हल्ल्याचा कट असू शकतो असा संशय सुरक्षा यंत्रणांना आणि पोलिसांना आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणा सध्या अलर्टवर आलेली आहे। गुप्तचर यंत्रणेकडून सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। नागपुरात पोलिसांचा आणि जवानांचा चोख बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। मी पुन्हा एकदा जातो। माझा सहकारी तेजस मोहतुरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। आज पहिलाच दिवस आहे आणि जैश ए मोहम्मद कडून मोठ्या हल्ल्याचा सुद्धा कट असू शकतो असा संशय सुरक्षा यंत्रणांना आणि पोलिसांना आहे। कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नागपुरात? नक्कीच आपण जर बघितलं असेल, आजपासून जे आहे उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर जे जैश ए मोहम्मद जे दहशतवादी संघटना आहेत त्यांनी एकंदरीत घातपातीचा जो संशय तो व्यक्त केलेला आहे। या संदर्भात जर बघितलं असेल यंत्रणेकडून जे आहे ते संपूर्ण गर्दीच्या ठिकाणी जे आहे ती करडी नजर ठेवण्यात येणार आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर नागपुरातील जितके हॉटेल्स आहेत, लॉज आहेत, यावर सुद्धा जे आहे ते नजर असणार आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर जी आहे ती संपूर्ण हिवाळी अधिवेशन ज्या ठिकाणी होत आहे या परिसरात असणार आहे। मोर्चे जे असतात, कारण की आपण जर बघितलं असेल तर अधिवेशन दरम्यान मोठ्या प्रमाणात मोर्चे असतात आणि सरकारला घेरण्याचे प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून होत असतो। त्यामुळे या संपूर्ण मोर्चावर सुद्धा जे आहे ते पोलिसांची जे करडी नजर असणार आहे। यासोबत जर बघितलं असेल तर नागपूर जे आहे, नागपूर एक अत्यंत महत्त्वाचे स्थान मानलं जातो। यासोबत जर बघितलं असेल तर संघ मुख्यालय आहे, दीक्षाभूमी आहे, अशा परिसरात जे आहे ते पोलिसांची जे आहे तुकड्या वाढवण्यात आलेल्या आहेत। त्यासोबत जर बघितलं असेल तर सिव्हिल ड्रेसवर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पोलीस असणार आहेत। चौकात ज्या ज्या ठिकाणी अतिसंवेदनशील भागाच्या ठिकाणी जे आहेत ते पोलिसांच्या नजरा असणार आहेत। येणारे जाणारे जे शहरात जे वाहतूक येणार आहे त्या संपूर्ण वाहतुकाची आहे जी तपासणी जी आहे ते नागपूर पोलिसांकडून एकंदरीत केली जात आहे। या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर होमगार्ड असेल, यासोबत जर बघितलं असेल तर पोलीस यंत्रणा असेल, या संपूर्ण वाढवण्यात आलेल्या आहे। यासोबत जर बघितलं असेल तर आपण आपलं जर बघितलं असेल तर सध्या एआयचा संपूर्ण जग आहे। त्यामुळे खरंय तेजस, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या पोलीस यंत्रणा अलर्टवरती आलेली आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक